नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या या सिरीजमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी यावर हे व्हिडिओ करत आहोत आणि गणिताचे सुद्धा आपण पाठ केलेले आहेत, काही पुढेही चालू राहणार आहेत आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळावे यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन होऊ शकता। आता आपण हा पहिला प्रश्न आहे तो बघू की इथं 4 पद आहेत, म्हणजे 4 आकृती आहेत। यामधली एका आकृतीमध्ये वेगळेपण आहे आणि आपल्याला ते शोधायचे। पहा इथं ए हा डॉट आहे, हा डॉट आहे, असे गोल आहेत काळे वर्तुळ रंगवलेले, हा कोपऱ्यात आहे आणि त्याच्या बाजूला आहे। इथं सुद्धा हा एक कोपऱ्यात आहे, त्याच्या बाजूला आहे। या ठिकाणी कोपऱ्यात आणि बाजूला आहे। इथं कोपऱ्यात आहेत, परंतु हे दोन एकाच्या वर एक आहेत, म्हणजेच शीचं जे पद आहे, हे जे ठिपके आहेत हे वेगळ्या पद्धतीनेच आहेत, म्हणजे चौकोनाच्या एका दोन्ही बाजूच्या लगत नाहीत। त्यामुळे इथं वेगळा जो पर्याय एक आहे तो आहे पर्याय क्रमांक सी। आता दुसरा प्रश्न, यामध्ये घड्याळाचे चित्र आहेत। तुम्हाला दिसतंय ए पर्याय या दिशेला आहे, बी पर्याय अशा पद्धतीने आहे आणि हे घड्याळाच्या ज्या काट्याची बाणाची टोक आहेत ही याच्या परिघाच्या बाजूला आहेत, म्हणजे घड्याळाच्या गोलाच्या या तिन्ही आकृतीत। परंतु शी या आकृतीत इथं तुम्हाला दिसत असेल की याचं बाणाचं टोक हे मध्यभागाशी आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आपण घेऊ। इथं पहा 1 2 3 वर्तुळ आहेत, आत त्रिकोण आहे, जेवढे वर्तुळ तेवढं त्रिकोण। 1 2 3 वर्तुळ आणि आत चौकोन आहे, 4 वर्तुळ 3 कोन 4। इथं पाहू 1 2 3 4 वर्तुळ चौकोन, इथं 1 2 3 4 आणि 5 वर्तुळ आणि पंचकोन आहे। म्हणजे बी पर्यायामध्ये मात्र काय आहे की वर्तुळ 3 आहेत आणि चौकोन आहे। वर्तुळांच्या संख्या एवढा मधल्या आकृतीला कोन नाही येत। इथं 3 वर्तुळ 3 कोन त्रिकोण, 4 वर्तुळ चौकोन, 5 वर्तुळ पंचकोन, परंतु बी पर्याय 3 वर्तुळ आणि चौकोन आहे, म्हणून वेगळं पद जे आहे हे पर्याय क्रमांक बी आहे। तिसरा प्रश्न घेऊ आपण आता, चौथा सॉरी। हे पहा इथं काय आकृती आहे की हा एक कोन काढलेला आहे आणि या आकृतीला किती रेषा आहेत, 1 2 3 4, 1 2 3 4, इथं 1 2 3 4 ही उभी पूर्णच रेषा आहे, मात्र इथं 1 2 3 4 आणि 5 रेषा आलेल्या आहेत। आता वेगळेपण तर दुसरं काही दिसत नाही, परंतु हे वेगळेपण आहे की इथं रेषांच्या संख्येमध्ये, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक डी हे प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे। पाचवा प्रश्न पहा। या ठिकाणी पहा की ही जी आकृती आहे ही अशी, जर या दिशेला एक छोटीशी रेष दिसते तुम्हाला, या आकृतीमध्ये इथे आहे, या आकृतीत इथे आहे, या आकृतीत इथे आहे। आता नेमका इथं बदल काय आहे, तर ह्या सगळ्या आकृत्या या बी स्थितीत आणून पहा, म्हणजे ही जी सरळ बीची स्थिती आहे, ही आकृती सरळ केली की या दिशेला हा रेष येते। ही आकृती सुद्धा अशी करून पाहिली आपण की काय होतं, या दिशेला हा येतो। परंतु ही शीची आकृती केल्यानंतर सरळ जर केली तर या त्रिकोणाच्या डाव्या बाजूला ही रेष येते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे। त्यानंतर 6वा प्रश्न पहा। इथं RUN पण इथं काय आहे NKU, म्हणजे सी आकृतीमध्ये हे अक्षर हे काय आहेत, वेगळी आहेत। त्यानंतर तर इथं पहा 7वा प्रश्न, हे काय दिसते तुम्हाला, मोटारसायकल
बैलगाडी, सायकल, पाण्यातलं जहाज आहे आणि हा रिक्षा आहे. मग यात ज्या आकृती आहेत की ही सगळी जी वाहनं आहेत, आता ही जमिनीवर चालते, हे जमिनीवर चालते, हे जमिनीवर चालते, परंतु पर्याय क्रमांक सी जे आहे की हे पाण्यामध्ये चालणारं वाहन आहे, म्हणून ते वेगळं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न हा सहज लक्षात येण्यासारखा प्रश्न आहे. ह्या काटकोन त्रिकोण आहे, इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, मात्र बी पर्याय जो आहे हा लघुकोन त्रिकोण दिसत आहे. म्हणजे ह्यांची काटकोन दाखवण्याची खूणसुद्धा वेगळी असते. पहा, तुम्ही शिकलेलं असेल वर्गामध्ये, परंतु लघुकोनाची खूण ही वेगळी असते आणि एकच लघुकोन त्रिकोण असल्यामुळे पर्याय क्रमांक बी प्रश्न 8वा झालेला आहे. आता प्रश्न 9वा घेऊ आपण. आता इथं पहा 9व्या प्रश्नामध्ये की इथं चौकोनात एक छोटा चौकोन आहे आणि एका बाजूला हे दोन म्हणजे कोन दाखवण्यासारख्या रेषा केलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे, या ठिकाणी तसंच आहे. मग वेगळं काय आहे, तर आता ते लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की ही आकृती आहे, त्यानंतर ही आकृती जर ह्याच्यावर ठेवली या आकृतीवर तरीसुद्धा ती सारखीच होते. त्यानंतर ही आकृतीसुद्धा इथं ठेवून पहा उलटून तुम्ही अशीच, इथंसुद्धा तीच अवस्था येते. मात्र ही आकृती जर ह्याच्यावर ठेवली तंतोतंत तर हे जो हा चौकोन जो आहे या दिशेला गेला आहे आणि वर्तुळ हा ठिपका उजव्या बाजूला गेलेला आहे. म्हणून डी पर्याय क्रमांक डीची आकृती जी आहे ही वेगळी आहे. एक कल्पना करायची की आता ही आकृती आपण उचलली अशी, म्हणजे तुम्हाला हा जर लक्षात यायचं नाही तर हा काय होईल, हा दोन अर्धवर्तुळ केलेले आहे ते कोणासारखं दाखवलेले या दिशेला येतं, हा ठिपका बरोबर इथं जातो. त्यानंतर ही आकृती उचलून तुम्ही इथं घ्या, या आकृतीच्या म्हणजे एका बाजूला हा ठिपकासुद्धा हा असंच परत फिरवून जर आपण केलं, किंवा मग आता आपल्याकडं पुस्तक आहे, तुम्ही जर फिरवून पाहिलं, ही आकृती मी तुम्हाला सरळ दाखवतो पहा. असं नाही लक्षात येणार, असं सुद्धा नाही कळणार आपल्याला, पण मात्र ती तंतोतंत उचलून किंवा एखादं त्याचं झेरॉक्स करून तुम्ही कट करून जर इथं ठेवलं तर ती आकृती तंतोतंत या दिशेला बसेल. तर त्यामुळं पर्याय क्रमांक डी हा यात काय आहे तर वेगळा आहे. त्याच्यानंतर आपण 10वा प्रश्न बघू. पहा आकृती डी, इथं एक वर्तुळ म्हणजे दोन वर्तुळ एकात एक आहेत, इथं सुद्धा दोन वर्तुळ एकात एक आहेत, इथं सुद्धा, परंतु आकृती डी मध्ये तीनही वर्तुळ एकमेकात गुंतलेले आहेत. अगदी सोपं आणि 2019च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा, फार सोपा प्रश्न. हां, या ठिकाणी बघा आता मला आणखीन एक लक्षात आलं की हे जो 8वा जो प्रश्न होता, आपण पर्याय क्रमांक हा जो आहे, ही आकृती आपण असं फिरवली, समजा की काय केलं की ही आकृती इथं फिरवली, म्हणजे हे काय झालं, हा चौकोनातला छोटा चौकोन इथं येईल, हे वर्तुळ इथं जाईल. त्याच्यानंतर पुन्हा फिरवली की इथं असलेला हा चौकोन इकडे जाईल आणि वर्तुळ काय झालं की या ठिकाणी चौकोन आले, हे खाली सरकलं एक स्टेप. मात्र इथं काय होतं की फिरवल्यानंतर हे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने येत आहे, याची दिशा जी होत आहे ती. आता 4थ्या स्टेपला खरं म्हणजे हे ठिपका इथं दिसायला पाहिजे होता, म्हणजे इथला ठिपका इथं सरकला, इथला इथं सरकला, एकाच आकृतीने दाखवतोय हा काळा. म्हणजे अशा आकृती आल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे. आता आपण 11वा प्रश्न बघू. 11वा प्रश्न जो आहे त्यात काय बदल आहे की एका आकृतीत तशाच प्रकारची दुसरी आकृती इनपुट झालेली आपल्याला दिसते. मग वेगळेपण काय आहे या 11व्या प्रश्नामध्ये, पहा वरच्या आकृतीत या दिशेला इथं आहे, इथं पण वरच्या आकृतीत इकडच्या दिशेला आहे, इथं वरच्या आकृतीत इकडच्या दिशेला हे शेपूट बाहेर निघालेलं आहे, 1 2 3 ठिकाणची ही टोकं बाहेर निघालेली. मात्र इथं ए पर्यायामध्ये डाव्या बाजूला हे टोक बाहेर निघले, त्यामुळं पर्याय क्रमांक ए हे वेगळं आहे.
त्याच्यानंतर पहा 2023च्याच परीक्षेत आलेला प्रश्न क्रमांक 12 आहे. इथं बघा, या कोनामध्ये हा जो कोपरा आहे इथं वर्तुळ काढलेला आहे, चारही कोपऱ्यामध्ये वर्तुळ काढलेलं आहे. इथं सुद्धा इथं वर्तुळ आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, चौरस काढले छोटे छोटे. याही ठिकाणी काय केलेलं आहे, चौरसच आहेत. मात्र हा जो आहे हा केंद्रबिंदू म्हणजे बाहेरच्या बाजूला आलेला आहे की या आयताचा जो कोपरा आहे हा शिरोबिंदू मानून वर्तुळ काढले. हा म्हणजे या शिरोबिंदूला मधात घेऊन इथं चौरस काढला आहे आणि 4 आकृत्या आहेत. आतमध्ये इथं आयत आहे, इथं आयत आहे, इथं आयत आहे. तिन्ही ठिकाणी आयत दिसत आहेत. इथं वर्तुळ आहे. म्हणजे ही आकृती डी पर्याय क्रमांक काय आहे, वेगळी आहे. या मागच्या तिन्ही आकृत्या एकमेकांशी सारख्या आहेत. आता या ठिकाणी पाहू प्रश्न क्रमांक 13. तर 13 मध्ये काय झालेलं आहे की ह्या आकृती जर पाहिलं तर आयताच्या या वरची जी आहे उजव्या कोपऱ्यातून डाव्या बाजूला गेलेली आहे कर्णरेषा, बरं का. आता इथं सुद्धा उजव्या या स्थितीत आणलं याला तरी तुमच्या लक्षात येईल उजव्या कोपऱ्यातून डाव्या स्थितीत गेलेली आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा आकृती अशी करून अशी जर आपण पाहिली तर इथेही हे आयताच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या, परंतु इथं आणल्यानंतर हा उजवा कोपरा वर राहतो आणि डाव्या कोपऱ्यातून खाली आलेली आकृती दिसते. म्हणून हा पर्याय क्रमांक हे पहा, इथं ही डाव्या कोपऱ्यातून खाली आलेली आहे. त्यानंतर आता ही आकृती आहे, हिला जर आपण फिरवलं ए सारखी स्थिती निर्माण करायची केलं, ही पर्याय क्रमांक शी उजव्या कोपऱ्यातून खाली आकृती आलेली आहे. तुम्ही पुस्तक फिरवून असं पाहू शकता. समजा हा उजवा कोपरा आहे. त्यानंतर हे या स्थितीत ही आकृती केली, ह्या उजव्या कोपऱ्यातून खाली आलेली आहे. परंतु अशा पद्धतीनं जर ही आकृती केली तर इथं काय होते की हे डाव्या कोपऱ्यातून आकृती हा कर्ण खाली आलेला आहे आणि एचं सुद्धा पहा हा उजव्या कोपऱ्यातून आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी जो आहे ही आकृती काय आहे, वेगळी आहे. ही आकृती स्वतः तुम्ही इमॅजिन करून पाहू शकता फिरवून. आता पर्याय क्रमांक 14 मध्ये पहा, इथं हे तिन्ही त्रिकोण एकमेकाला छेदलेले आहेत, एकमेकात घुसलेले आहेत. हे वर्तुळही आहेत, तिन्हीचा एकमेकांशी संबंध आहे. इथंही आहे, इथं ह्या दोन एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र हा जो एक चौकोन वेगळा राहतो. म्हणून म्हणजे प्रश्न क्रमांक 14 मध्ये ही जर वेगळी आकृती कोणती असेल तर ती बी पर्याय आहे. त्यानंतर आता 15 प्रश्न क्रमांक 15 पहा. इथं काय आहे, बाहेर चौकोन आत वर्तुळ आणि गोल आहे. इथं सुद्धा बाहेर चौकोन बाहेर वर्तुळ आहे, आत चौकोन आहे, आत गोल आहे. या ठिकाणी बाहेर त्रिकोण आहे, गोल आहे, आत त्रिकोण आहे. म्हणजे बदल काय झालेला आहे इथं, तर इथं पहा हा बाहेरचा त्रिकोण आत आहे, इथंही बाहेरचा त्रिकोण आत आहे, इथं बाहेरचं वर्तुळ आत आहे. इथं बाहेरचा चौकोन आत पाहिजे होता, परंतु इथं बाहेरचं वर्तुळ आत आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए. ही इथं कन्फ्युजन होऊ शकतं, बऱ्याच वेळी इथं लक्षात येत नाहीत गोष्टी, त्यामुळं आपण लक्ष दिलं पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 16 आपण पाहू. पहा या ठिकाणी 16वा जो प्रश्न आहे इथं पहा, एक इंग्रजी वाय सारखा अक्षर आहे आणि याच्या दोन्ही बाजूला एक ठिपका असा पोगर आहे, एक भरीव आहे. बी आकृतीत या दिशेला आहे, सी आकृतीत मध्ये आहे आणि डी आकृतीत पुन्हा इथं आलेलं आहे. मग आता काय झालेलं आहे ते आपण इथं लक्षात घेऊ. या आकृत्यांचा क्रम जर लक्षात घेतला, वर्तुळ म्हणजे पोगर वर्तुळ, भरीव वर्तुळ, चौकोन. इथं काय आहे, भरीव वर्तुळ, पोगर वर्तुळ, चौकोन. इथं काय आहे म्हणजे लक्षात जर घ्यायचं म्हटलं तर पोगर वर्तुळ असं, त्यानंतर भरीव वर्तुळ, चौकोन. इथं सुद्धा पोगर वर्तुळ, भरीव वर्तुळ आणि चौकोन. मात्र बी पर्याय आपल्याला वेगळा वाटतो. पोगर वर्तुळाच्या नंतर इथं भरीव वर्तुळ पाहिजे होतं आणि इथं चौकोन पाहिजे होता, परंतु तो नाही आहे.
म्हणून पर्याय क्रमांक बी हे काय आहे, याचं उत्तर आहे वेगळी आकृती आहे. आता आपण 17वा प्रश्न बघू. प्रश्न 17मध्ये नेमकं काय आहे, अक्षर आहेत इंग्रजीचे. इथं पहा, इथं जर उभी रेष टाकली अशी तर ह्याचे 2 समान भाग होतात. इथे उभी रेष टाकली 2 समान भाग होतात. एच या आकृतीमध्ये उभी रेष टाकली ह्याचे 2 समान. मात्र डी मध्ये जर आपण उभी रेष टाकली तर डीचे 2 समान भाग होताना दिसत नाहीत. आणि डी हे अक्षर 3ऱ्या क्रमांकावर म्हणजेच पर्याय क्रमांक सी ला आलेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता 18वा प्रश्न बघा. 18व्या प्रश्नामध्ये आत चौकोन आहे, बाहेर 4 चौकोन निघलेले आहेत. आत त्रिकोण आहे, बाहेर 4 चौकोन आलेले आहेत. आत आयत आहे, इथं सुद्धा बाहेरही 4 छोटे छोटे आयत आलेले आहेत. आत वर्तुळ आहे आणि बाहेर, आता मग सगळेच सारखे दिसत आहेत. याच्यात वेगळं काय असेल, आपण त्याला शोध. एक गोष्ट इथं अतिशय बारीक लक्षात येते की इथं आतली आकृती सुरक्षित आहे आणि तशीच आकृती बाहेर आहे. ह्या बाहेरच्या आकृती आतल्या आकृतीवर काही परिणाम करत नाहीत. इथं त्रिकोण आहे, बाहेरचे त्रिकोण आतल्या त्रिकोणाला काहीही परिणाम करत नाहीत. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. मात्र इथं वर्तुळ आहेत, वर्तुळाला एक तर कोपरे नाहीत, मात्र या आकृतीवरच बसलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हा काय आहे तर वेगळा आहे. त्यानंतर बघा आता 19वा प्रश्न. या प्रश्नामध्ये बघा ए बी सी हा क्रम आहे. इथून इथं गेलं आणि इथून इकडं आलोत आपण. डी ई एफ इथून वर गेलोत, इथून खाली आलोत. इथं सुद्धा जी एच आय इथून वर गेलोत, इथून खाली आलोत. मात्र यल, आता इथं जे के यल इथून इकडं न जाता पहिलं अक्षर वर आहे. इथं काय होतं, पहिलं अक्षर डाव्या बाजूला. इथं ह्या 3 अक्षरांच्या क्रमांच्या संदर्भात बरं का. तर इथं काय आहे, जे के एल इथून इथं आणि मग इथून इथं. हे पहा, हा क्रम हा पर्याय क्रमांक डीचा काय आहे वेगळा आहे. अगदी सोपं काम आहे, तुम्हाला चटाचट हे लक्षात येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघू आपण. इथं पहा, पटकन लक्षात येते की हे 2 वर्तुळं आतमध्ये येतात. इथं व्यासाच्या दोन्ही बाजूला आहेत, परंतु इथं आतमध्ये एकच रेषा आहे, इथं एकच आहे, इथं एकच आहे. इथं 2 रेषा दिसत आहेत आणि त्यातही ही दोन्ही वर्तुळं, एक वर्तुळ रंगवलेलं आहे, म्हणजे दोन्ही वर्तुळं बगर रंगवलेले नाही आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए. 21वा प्रश्न पहा. इथं वेगळं काय दिसतंय. 21व्या प्रश्नामध्ये इथं जो भाग इथं तुटलेला आहे आकृतीचा, म्हणजे ह्या चौकोनाचा, इथं एक रेष नाही आहे ना. इथं ह्या रेषेची स्थिती कशी आहे की इथं आतल्या बाजूला तोंड आहे ह्या वर्तुळाचं. इथं तुटलेला भाग आहे, इथं आतल्या बाजूला आहे. इथं तुटलेला भाग आहे, मात्र इथं बाहेरच्या बाजूला आहे. आणि इथं तुटलेला भाग आहे, इथं आतल्या बाजूला आहे. म्हणजे सी या आकृतीमध्ये ही जी रेषा आहे ही बाहेरच्या बाजूला तोंड करून आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी. आता 22वा प्रश्न बघा. मानवी अवयव दिसत आहेत, तर इथं काय आहे, डोळे, हात, कान आणि ओठ आहेत. मग हे तिन्ही अवयव कुठं असतात, डोळे, कान, तोंड, म्हणजे हे चेहऱ्यावरचे अवयव आहेत आपल्या. मात्र हात हा शरीराचा अवयव वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी. आणि हे तिन्ही अवयव, तसंच आणखीन दुसरी गोष्ट कसं की चेहऱ्याशी संबंधित अवयव आहेत आणि हा हात वेगळा आहे. आता प्रश्न झाला 22वा. आता आपण 23वा प्रश्न बघू. इथं 23व्या प्रश्नांमध्ये हे टोक वर आहे, हे डब्ल्यू तयार झाले, सुरुवातीचं टोक इथून. मग इथं अशाच पद्धतीचं डब्ल्यू कुठं कुठं तयार होते ते आपण बघू. असं आल्यानंतर तुम्ही कागद किंवा पेपर फिरवून पाहू शकता. इथं सुरुवातीला डब्ल्यू होऊन ही रेष एच्या सारखी खाली आलेली आहे, म्हणजे इथं पुन्हा ए बनू लागलेलं आहे. आता इथं पहा, इथं काय होते, सुरुवातीला ए आलेला आहे, म्हणजे ए सारखी रेष असून डब्ल्यू आहे.
त्यानंतर इथं परत ही आकृती पाहिली, ही सीची आकृती आहे. इथं सुद्धा ए अगोदर होते आणि म्हणजे एच्या रेषेसारखं हे डब्ल्यू तयार होते. म्हणजे सुरुवातीचा बिंदू हा खाली आहे, इथं सुद्धा खाली होता. आता परत हे इथं आपण हे क्रॉसमध्ये बघितलं तरी इथं हे सुरुवातीचा बिंदू खाली आहे आणि डब्ल्यू तयार झालं. मात्र ए या आकृतीमध्ये काय झालं आहे, डब्ल्यू तयार झाले परंतु डब्ल्यूची सुरुवातीची रेष वर आहे आणि ही अशी रेष नाही इथं. त्यामुळं पर्याय क्रमांक ए हे वेगळा पर्याय आहे. त्यानंतर 24वा प्रश्न. अगदी पटापट प्रश्न सुटत आहेत आपल्याला. हे पहा, इथं बदल काय दिसत आहेत. छोटी रेष, मोठी रेष, 1 2 3 4 रेषा आहेत, चौथीला बाण आहे काढलेला. इथं पण 1 2 3 4 रेषा आहेत, बाण आहे. इथं 1 2 3 4 रेषा आहेत, बाण आहे. आणि ही डी आकृतीमध्ये काय दिसतंय इथंही, परंतु इथंही 1 2 3 4 रेषा आहेत आणि बाण आहे. मग वेगळं काय आहे, तर इथं मोठ्या रेषेवर बाण आहे, इथं मोठ्या रेषेवर बाण आहे, इथं मोठ्या रेषेवर. पर्याय क्रमांक सी मध्ये छोट्या रेषेवर बाण आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी. हे अशा पद्धतीनं तुम्हाला पाहता आलं. आणि अगदी लहान मुलांची नजर तर अतिशय तीक्ष्ण असते. हे फरक तुम्हाला सरावानं आपोआप लक्षात येतात आणि ते जाणवतं. हां, इथं अक्षर आहेत प्रश्न क्रमांक 25 मध्ये. हे सुद्धा 2021ला आलेला प्रश्न आहे. अशा अक्षराचे प्रश्न आले की एक लक्षात घ्यायचं की TIC एकच क्रम धरायचा अक्षरांचा, TIC. मात्र इथं आय नाही, आयच्या जागेवर ई आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा वेगळा आहे. याला इथं बुद्धिमत्तेच्या अशा प्रश्नाला तुमचा अगदी ॲक्युरेसी तर आलं पाहिजे, मात्र वेळ वाचला पाहिजे. हा वेळ आपल्याला गणिताला लागतो. इथं पहा, हे वरच्या टोपल्यात डोळे ठेवलेत. इथं पण तसंच आहे, इथं पण तसंच आहे, परंतु इथं आकृती क्रमांक सी मध्ये डोळे पापणीच्या खाली दाखवलेले आहेत, जसे असतात तसे. पहा, इथं हा फरक आहे. पर्याय क्रमांक सी. इतकं पटकन आपल्याला हे लक्षात येतं पाहिल्याबरोबर. अरे हीच अशा स्पष्टपणे दिसणाऱ्या बदलाला आपण ताबडतोब शोधलं पाहिजे. आता इथं पहा, 3 वर्तुळ आहेत, 3 वर्तुळ आहेत. 1 2 3 4 गुणाकाराची चिन्ह फुली दिलेली आहे. इथं पण 4 आहेत, मात्र इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. इथं बेरजे चिन्ह 1 2 3 4, इथं 1 2 3 आहेत. म्हणजे दोन्हीकडे सारखी खुणा केलेले आहेत. इथं 3 खुणा, इथं 3 खुणा, इथं 1 2 3 4, 1 2 3 4, इथं 4, इथं 4, इथं 2, इथं 2. तिसऱ्या पर्यायामध्ये इथं 4 आणि इथं 3 आहेत, म्हणून हा पर्याय क्रमांक सी हा काय आहे, वेगळा आहे. 27वा प्रश्न झाला. आता 28वा प्रश्न बघा. 28वा प्रश्न मला तसं खूप सोपा दिसतोय की प्रत्येक रेष ही एकमेकीपासून दूर आहे, इतक्या पटापट लक्षात घ्यायचं. आणि ह्या रेषा एकमेकीला चिकटलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी. आपल्याला फक्त गोल करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ अशा सोप्या प्रश्नांच्या बाबतीत आपला गेला पाहिजे. आता 29वा प्रश्न बघा. इथं काय होतं आहे, तर ही एस सारखी आकृती आहे, अशी छोटीशी. हे पण इथं तसंच आहे, हे पण इथं तसंच आहे, मात्र इथं थोडंसं वेगळं दिसतंय. पर्याय क्रमांक 29 जो आहे, बाकीचा हा बाण समोरच आहे, मात्र इथं उलटा एस दिसते. हे असा, हे पहा, हा उजव्या बाजूला, हा त्याच्या मागं, हा उजव्या बाजूला त्याच्या मागं, इथं सुद्धा असा उजव्या बाजूला त्याच्या मागं, परंतु इथं हे उलट्या दिशेने फिरलेलं आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक डी हा 29व्या प्रश्नामध्ये वेगळा दिसत आहे. 30वा प्रश्न बघू आपण आता. हां, 30व्या प्रश्नात काय दिसते बघा. सुरुवातीला दिवा आहे, त्यानंतर समई आहे, त्यानंतर परत एक दिवा आहे, आणि म्हणजे हे तिन्ही जे चित्र आहेत किंवा ह्या वस्तू आहेत याच्यातून प्रकाश मिळतो, आणि इथं अगरबत्ती दिसते, याच्यातून सुगंध येतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हा वेगळा आहे. अगरबत्तीपासून आपल्याला उजेड मिळतो का, प्रकाश मिळतो का, तर नाही. 31वा प्रश्न बघा. सुंदर अशा रांगोळीसारख्या डिझाईन आहेत. हे बाहेर तोंड करून आहेत, इथंही बाहेर तोंड करून आहेत, मधल्या रेषेच्या इथं सुद्धा वेगवेगळ्या दिशेला बाहेर तोंड करून आहेत.
मात्र इथं एकमेकाकडे तोंड करून आहेत. ही आकृती वेगळी, ही आकृती, ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला असलेल्या आकृत्या पर्याय क्रमांक ए, बी आणि सी मध्ये सारखे आहेत. मात्र डीची आकृती ही वेगळी आहे, म्हणून इथं सुद्धा पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक 31चा आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 32 बघू आपण. इथं काय आहे तर बाहेरचं वर्तुळ आत आहे आणि त्याच्यात रेषा आहेत. इथं बाहेर चौकोन आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे. इथं बाहेरचं त्रिकोण आत आहे आणि त्याच्यात रेषा आहेत. या ठिकाणी बाहेरचं वर्तुळ आत आहे, त्या ठिकाणी ही पहा, ही आकृती आहे वरची 1 नंबरची आकृती, मधली 2 नंबरची सोडून द्या. 1 नंबरची आकृती आत आहे. इथं 1 नंबरची आकृती आत आहे त्रिकोण. इथं 1 नंबरची आकृती आत आहे वर्तुळ. मात्र इथे 1 नंबरची आकृती चौकोन आहे आणि आतली आकृती त्रिकोण आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे यात वेगळं आहे. अशा पद्धतीनं हे आपल्याला ताबडतोब लक्षात यायला पाहिजे. आता पर्याय क्रमांक 33 बघा, अतिशय बारकाईने पाहावं लागणार आहे. इथं पहा, ही आकृती एम इथं आहे, मात्र एम डब्ल्यू दिसते. म्हणजे कुठे दिसतं एम डब्ल्यू? पाण्यामध्ये दिसते. आणि हे केचं इकडं तोंड दिसतंय, म्हणजे डावीकडची प्रतिमा उजवीकडे डावी बाजू उजवीकडे कुठं होते? आरशात होते. आपल्या प्लेलिस्टमध्ये या ठिकाणी एक हे आहे काय की या आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा संदर्भातला एक व्हिडिओ आहे. तुम्हाला तुमच्या उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी हा व्हिडिओ दिसतो. तर तुम्ही इथं पाहू शकता. इथं डी आकृती आहे, ही तर आरशातली प्रतिमा आहे. ही टी उलटी पाण्यातली प्रतिमा आहे. इथं सुद्धा तसंच आहे. किंवा फार इतकं तुम्हाला ते पाण्यातले नारळ ह्याच्यातलं जर नाही पाहिजे तर ही आकृती इथं उलटी झाली, ही आकृती इथं उलटी झाली, ही आकृती इथं उलट्या दिशेला झाली. मात्र ही आकृतीने इथं फक्त तोंड बदललं आणि ही आकृती इथं उलटी झाली. आता पर्याय पहा, केचं तोंड इकडचं इकडं एकमेकाकडं तोंड आहे, डीचं तोंड एकमेकाच्या विरुद्ध दिशेला झालेलं आहे, उलटं झालेलं आहे, क्यूचं तोंड इथं झालेलं आहे. मात्र व्ही हे आहे, हे वरचं खालीन खालचं टोक वर झालेलं आहे. त्यामुळं इथं पाण्यातली प्रतिमा आलेली आहे. पर्याय क्रमांक डी 33चं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक डी. आता 34चा पर्याय बघू आपण. 34ला नेमकं काय होतं तर चौकोन वर्तुळ त्रिकोण वर्तुळ, मात्र हे पोंग आहे. चौकोन वर्तुळ त्रिकोण हे डॉट वर्तुळ आहे. आपण चौकोनापासून सुरुवात करूया. हे चौकोन भरीव वर्तुळ, त्रिकोण पोंग वर्तुळ, म्हणजे चौकोनाच्या बाजूला हे वर्तुळ आहे. त्यानंतर चौकोन पोंग वर्तुळ, नंतर भरीव वर्तुळ, नंतर त्रिकोण. मग आपल्याला सिक्वेन्स कसा लक्षात घ्यावा लागेल, कोणता पर्याय वेगळा आहे. बरं, आणखीन आपल्याला वेगळं काय सापडतंय तर वर्तुळ आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. ह्या इथं पण वर्तुळ हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला, इथं वर्तुळ विरुद्ध दिशेला आहेत. मात्र हे वर्तुळ वरचे एकाच बाजूला आहेत. त्यानंतर चौकोन त्रिकोण एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. चौकोन त्रिकोण, इथं चौकोन त्रिकोण एका दिशेला आहेत. म्हणजेच की या आकृतीच्या रचनेमध्ये वेगळेपण आहे. पर्याय क्रमांक डी. इथं पहा, आता 35वा प्रश्न 2022च्या परीक्षेला आलेला आहे. इथं गुणाकाराचे 1 2 3 4 चिन्ह आहेत. इथं 1 2 3 4 आत आहे, 5 आहेत. इथं 1 2 3 4 चिन्ह आहेत. इथं 1 2 3 4 चिन्ह आहेत. मात्र पर्याय क्रमांक बी जो आहे तर इथं या आकृतीमध्ये 5 चिन्ह आहेत. फार सोपा प्रश्न आहे. माणूस दुसरीकडेच भरकडतो तर आपण विचार करतो हे 3 चिन्ह दिसालेत, हे 3 दिसालेत, मग इथं 3 असतील आणि हे वेगळं असेल का? नाही. या प्रत्येक आकृतीमध्ये चौकोनात 4 चिन्ह आहेत, मात्र इथं 5 चिन्ह दिसत आहेत. आता प्रश्न क्रमांक 36 बघा. तर 36मध्ये काय आहे लक्ष देऊन आपण आकृतीत या आपण पाहू. हे डावीकडचंच प्रतिमा जी आहे ती उजवीकडे आहे, मात्र एकमेकाला छेदलेलं आहे. इथं हा डावीकडचा त्रिकोण आहे, हा त्रिकोण हा एकमेकात घुसलेला आहे, छेदलेला आहे. हे अर्धवर्तुळ एकमेकात घुसलेलं आहे. मात्र ह्या आकृती आहेत इथं जरी डावीकडची प्रतिमा उजवीकडे आहे परंतु ती एकमेकाला छेदलेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी. आता 36वा प्रश्न झाला. 37वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आता हे पहा,
37व्या प्रश्नामध्ये इथं आपल्याला लक्षात येईल की या दिशेला पर्याय ए मध्ये इथून बाहेर निघलेला आहे, म्हणजे ही बाहेर निघली, ही बाहेर निघली, या दिशेने फिरली. ही आकृतीसुद्धा अशा पद्धतीनं क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने फिरली, ही सुद्धा अशी फिरली. मात्र पर्याय क्रमांक बी मध्ये ही अशा दिशेनं या आकृतींची रचना ही बाहेर आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा आहे. आता 38वा प्रश्न पहा. 38व्या प्रश्नांमध्ये आपल्याला वेगळं काय दिसतंय पहा. तर या आपल्याला वर्तुळ तर 1 2 3 4 चारही ठिकाणी वर्तुळ आहेत, परंतु आतल्या रेषा ह्या रेषा सारख्याच आहेत, म्हणजे सरळ इथून निघली इकडे गेली अशी आहे, इथून निघली. मात्र इथं आडव्या आहेत आणि इथं या वेगळ्या दिशेला आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक डी. 39 मध्ये काय आहे पहा. आता खेळाचे साहित्य दिसतंय, मात्र हे घरात बसून खेळायचं आहे. चेस आहे, कॅरम आहे, चेस आहे, हे प्लेइंग कार्ड्स आहेत. ही बॅट जी आहे ही बाहेर मैदानावर जाऊन खेळायची पहा, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. पर्याय क्रमांक सी. आता 40वा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे 40वा. तर या आकृतीचे 2 भाग आहेत, या आकृतीचे 2 भाग आहेत, हिचे 2 समान भाग आहेत. एक भाग दुसऱ्यावर ठेवल्यानंतर ते सारखेच एकमेकाला मॅच होतात, मात्र इथं असमान भाग आहेत. पर्याय क्रमांक सी हा वेगळा दिसत आहे. 41वा प्रश्न बघा. 41व्या प्रश्नामध्ये कुठंतरी मोजे दिसायलेत आपल्याला. 41व्या प्रश्नात शी हे सॉक्स आहेत, हे बूट नाहीत. बूट अशा प्रकारचे नसतात, हे सॉक्स आहेत. तुम्हाला दिसायले हे सॉक्स डिझाईन वगैरे, आणि हे बाकी सगळे पायातले चप्पल आहे, इथं चप्पल आहे, इथं शूज आहेत, मात्र हे कापडाचे सॉक्स आहेत. पर्याय क्रमांक सी. आता इथं 42वा प्रश्न बघा. याच्यात काय दिसतं आहे. वरचे जे चांदण्या दिसत आहे स्टार, हे मात्र इथं काय दिसत आहे. इथं हे जे चांदणी आहे हे वेगळी आहे पहा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 टोक असलेली चांदणी आहे. बाकीच्या आकृत्या सगळीकडे सारख्याच दिसतात, फक्त थोडासा फरक आकृती क्रमांक बी मध्ये आहे. 43वा प्रश्न पहा. आता या ठिकाणी अगदी सोपी खूण आहे. मगाशीची एक आकृती सोडवताना आपण पाहिली. हे रंगवलेलं वर्तुळ आणि बगर रंगवलेलं वर्तुळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे. इथं मात्र हे इथं एकाच दिशेला आहेत या चौकोनाच्या, म्हणून पर्याय क्रमांक सी. इतकं सहज साधं सोपं हे पर्याय आहे. त्यानंतर आता आपण 44 आकृतीमध्ये पहा. ही बाहेरची आकृती आतली आकृती एकमेकाला स्पर्श करत नाहीत, मात्र इथं स्पर्श होतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हा 44व्या आकृतीमधला पर्याय आहे. आता 45वा प्रश्न बघा. हा सुद्धा परीक्षेत आले आहे. इथं बघा. तर काय होतं, इथं हा त्रिकोण, हे 2 त्रिकोणाचे 2 शिरोबिंदू इथं स्पर्श करतायत, इथं 2 करतायत, इथं 2 करतायत, मात्र इथं त्रिकोणाच्या कोणात कोण बसलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी. 46वा प्रश्न बघा. आता या प्रश्नात इथं 1 2 3 4 भाग झालेले आहेत बाहेरच्या आकृतीचे. इथं जी आकृती आहे तिचे 4 समान भाग आहेत. इथे 1 2 3 4 समान भाग आहेत, मात्र इथं 3 समान भाग आहेत. हा बदल आहे. नाहीतर आपल्याला वाटतं आकृतीचे तर सारखे भाग दिसायलेत, मात्र हे समान भाग नाही आहेत. आकृतीचे जे बी भाग केलेले आहेत ते वेगवेगळे आहेत. हा मोठा आहे, हा त्याच्यापेक्षा कमी आहे, हा छोटा आहे. आता इथं 47वा प्रश्न बघा. 47व्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, तर हे डोळे गोल 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 दिसत आहेत, मात्र इथं डोळे हे चौकोनी दिसत आहेत. हा अतिशय बारीक फरक करून दिला आहे त्यांनी. पर्याय क्रमांक सी. आता इथं पहा. इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, हा लघुकोन दिसत आहे. पर्याय क्रमांक सी. 48वा प्रश्न पहा. म्हणजे ताबडतोब तुमच्या लक्षात येते की हा काटकोन आहे, हा सुद्धा काटकोन आहे, हा सुद्धा काटकोन आहे,
मात्र हा लघुकोन आहे. इथं पहा 49वा प्रश्न. इथं म्हणजे पेट्रोलवर इंजिनवर चालणारे असा काही फरक नाही करता नाही. हे 2 चाकाचं आहे, 2 चाकाचं आहे, 2 चाकाचं. मात्र हा 3 चाकाचं वाहन आहे. पर्याय क्रमांक डी हा 49 मधला वेगळा आहे. तर 50वा प्रश्न बघा. आपल्या सहज लक्षात येते की यात बाहेरच्या चौकोनावर ही रेष आहे. मात्र पर्याय क्रमांक ए मध्ये आतल्या या कर्णावर रेष मारलेली आहे. आता 51वा प्रश्न. आपण हा पाठ पूर्ण घेणार आहोत आज. थोडासा व्हिडिओ मोठा होते, मात्र हे सगळेच संपवणार आहोत म्हणजे तुमचा बुद्धिमत्तेचा पहिला पाठ पूर्ण होऊन जाईल. इथं तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये इकडे ही रेष दिसते, ही रेष दिसते, ही रेष. मात्र इथं काय दिसतं आहे, इथं नाही आहे. त्यामुळं आकृती डी ही काय आहे, वेगळी. आता 52वा प्रश्न बघा. इथं काय दिसतंय, ह्या आतला जो कर्ण असतो चौरसाचा त्याला समांतर रेषा आहेत. इथंही कर्ण आहे, याला समांतर आहेत. इथंही कर्ण आहे, मात्र इथं उभ्या रेषा दिसत आहेत, उभ्या. पर्याय क्रमांक ए मध्ये. आता इथं पहा प्रश्न क्रमांक 53वा. तर इथं काय आहे, हा म्हणजे एक कलाकार आहे तबला वाजवायला. हे चित्रकार आहे, हे नृत्य करणारी मुलगी आहे. मात्र हे कॉम्प्युटरवर अभ्यास करते किंवा काय करते. हे तिघंही कलाकार आहेत. आलं लक्षात. हे विद्यार्थिनी असू शकते कॉम्प्युटरवर, किंवा मग काय अभ्यास करायलेली, काम करायलेली असू शकते. मात्र हे तिघांकडे कला आहे आणि हे एक काम करायला वर्क करत आहे. आता या आकृतीला जर पाहिलं 54 आहे, तर तुम्हाला वेगळं काय दिसतंय. तुम्ही पहा पर्याय क्रमांक सी हा जो आहे, इथं मधातून रेष आहे, इथं मधातून आहे, इथं मधातून आहे. मात्र इथं रेष नाही. इतकं सरळ साधं सोपं म्हणजे याचा पर्याय आपल्याला सापडलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 55. यामध्ये हा काळा ठिपका जो आहे हा मोठ्या कोनावर आहे. इथं मोठ्या कोनावर विशाल कोन दिसते पहा इथं, आणि मात्र इथं लघु कोनात आहे. म्हणजे 55वा प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए हा वेगळा आहे. 56वा प्रश्न बघा. आता इथं याच्यामध्ये काय वेगळी आकृती आहे. या 56व्या प्रश्नात ही आकृती इथं उलट्या दिशेला गेलेली आहे. ही इथं एमचं डब्ल्यू झालेलं आहे, हे पीचं डी झालेलं आहे, वरचं तोंड खाली, खालचं तोंड वर. मात्र जे हे काय झालेलं आहे, हे असेच दोन्ही टोक वर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक सी. काय हे जे जर आपण 180 अंशात फिरवलं तर ती आकृती आपल्याला मिळत नाही, बाकीच्या आकृत्या मिळतात. आता शेवटचा प्रश्न यातला 57वा प्रश्न. नाही, शेवटचा नाही, आणखीन 2 प्रश्न आहेत. तर 57व्या प्रश्नात आकृतीचं बारीक निरीक्षण केलं असतं आपल्या काय लक्षात येते बघा. याच्याकडे पाहिलं 1 2 3 त्रिकोण आहेत, आत चौकोन आहे. 1 2 3 4 चौकोन आहेत, आत पंचकोन आहेत. म्हणजे जेवढे चौकोन त्याच्यापेक्षा आतल्या आकृतीला एक कोन जास्त. इथं मात्र 1 2 3 त्रिकोण आहेत, आतही त्रिकोणच आहे. म्हणजे 3 चौकोन आहेत आणि त्रिकोणच आहे. इथं सारखे दिसत आहेत पहा. इथं 2 चौकोन आणि याच्यापेक्षा एक म्हणजे आकृती 3 त्रिकोण, म्हणजे 3 कोन असलेली आकृती आहे. तर पर्याय क्रमांक सी मध्ये त्रिकोण आहे आणि बाहेर चौकोनसुद्धा 3च आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सीची आकृती काय आहे, हे वेगळी आहे. आता या ठिकाणी 58वा प्रश्न. हे बाणाचं टोक आहे, आतून निघाले, इथं आतून निघाले, इथं पण निघाले. मात्र शी या आकृतीमध्ये इथं हे बाणाचं टोक वेगळ्या, म्हणजे बाणाचं टोकच नाही आहे, ती आकृती वेगळी आहे. 59वा प्रश्न पहा. इथं या चौकोनात एक वर्तुळ आहे, बाहेर 4 आहेत. इथं चौकोनात आहे, बाहेर 4 आहे. इथं बाहेर 4 आहेत, या चौकोनात वर्तुळ नाही आहे. इथं वर्तुळात म्हणजे या चौकोनात, छोट्या चौकोनात वर्तुळ आहे, बाहेर 4 आहे. मात्र इथली हे जे वर्तुळ आहे हे मोकळ्या जागेत दिसत आहे, या चौकोनामध्ये वर्तुळ नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आता हे पहा, ही आकृती इथं आपण जर लक्ष केलं तर ही पाण्यातलं प्रतिबिंब आहे. पाण्यात वरचं खाली असं पद्धतीने दिसतं. हे सुद्धा हे टोक वरचं खाली दिसतं. ही पेन्सिल अशीच पाण्यात दिसते वरची खाली, कारण हे दोन्ही बाजू सारखे आहेत. आता इथं काय पाहिजे होतं, हे जर पाण्यात पाहिलं आपण तर, म्हणजे ही वरची आकृती जर पाण्यात पाहिली असती तर ही अशा पद्धतीनं, आणि हा त्रिकोणसुद्धा पाण्यात कसा असला पाहिजे. तेवढा तंतोतंत मला अगदी ताबडतोब नाही काढता येणार.
तर ती अशा पद्धतीची पाण्यात पाहिजे होती. मात्र ती तशा पद्धतीची नाही. हे वर्तुळ जशाच तसं दाखवलेलं आहे. पाण्यात वरचं खाली आणि खालचं वर होते. त्यामुळं पर्याय क्रमांक डी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 60 प्रश्न हे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ पूर्ण जरी नाही पाहता आला 2 भागातसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि व्यवस्थितपणानं पुस्तकसोबत घेऊन एक एक प्रश्न स्पष्टीकरणाने किंवा हा तुम्ही मोबाईल घेऊन जरी पाहिला तरी तुमचा संपूर्ण पहिला पाठ हा कव्हर होतो. निश्चित या पाठातून एखादा प्रश्न परीक्षेला असतो, 100% असतो म्हणजे असतोच. वेगळी आकृती शोधा हा प्रश्न येतो. आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा. धन्यवाद.